नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांच्या पूजनामध्ये आपण काय करतोय, ते सिद्ध कसे आहेत ह्याच्याविषयी सगळं वर्णन त्या सगळ्या अर्घ्यांमधून सांगतायत। ते सिद्ध कसे आहेत आणि त्यांच्या समान हा सिद्ध आत्मा सहज स्वभाव सहज भाव कसा आहे, त्या सहज सिद्ध स्वरूपाची सुद्धा ओळख करून ह्याच्यामधूनच देतात। तर दीपचं अर्घ्य चाललं होतं आपलं, म्हणूया का। सहज रत्नरुची प्रतिदीपकै रुचि विभूति तमः प्रविनाशनै निरवधि स्वविकास प्रकाशनै सहज सिद्धमहं परिपूजये। स्वविकास विकास नहीं है ना, जरा मिसप्रिंट आहे। बरं ठीक आहे, काय सांगितलं होतं अर्थ काल। सहज रत्न रुची प्रतिदीपकैही, रुची म्हणजे कुठं किरण असा पण अर्थ घेतला। किरणांची विभूती, सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र रूपी रत्नांच्या किरणांची विभूती तम प्रविनाशनैही, म्हणजे काय म्हणलं, तम म्हणजे अंधकार, मोहरूपी अंधकाराला नष्ट करणारी आहे जी रत्नांची विभूती आहे। कुठल्या रत्नांची? सम्यक रत्न किंवा रत्नत्रय, त्या रत्नत्रयाची विभूती मोहरूपी अंधकाराला नष्ट करणारी आहे। तर अशा त्या दिव्याच्या द्वारे मी त्या सिद्धांची पूजन करतो, त्या सिद्धांचं पूजन करतो। सगळे शब्द समजले? सहज रत्नरुची प्रतिदीपकाच्या द्वारे जी विभूती तम म्हणजे अंधकाराचा नाश करणारी आहे, अशा त्या दिव्याच्या द्वारे रत्नदिव्याच्या द्वारे मी सहज सिद्धांची पूजा करतो। आणि कसं आहे ते, तर निरवधी स्वविकास प्रकाशनैही, त्यासाठी पुढे सांगायला लागले काय आहे। स्वयं के द्रव्य से पर्याय व्यक्त हुआ करती है, सो यदि उपयोग ने दर्शन ज्ञान और चारित्र ने पर का अवलंबन लिया तो मलिन पर्याय प्रगट होती है। काय म्हणले, जर माझ्या उपयोगाने ज्ञान दर्शन चारित्राने जर पराचं अवलंबन घेतलं तर तिथं अशुद्ध पर्याय प्रगट होते, मलिन पर्याय प्रगट होती है। और जहाँ उपयोग ने स्व का अवलंबन लिया वहाँ निर्मल पर्याय प्रगट होती है। लोग कहते हैं कि चित्त की स्थिरता कैसे हो, तो उत्तर है ज्ञान से। मग त्यांनी सांगितलं होतं ना उत्तर काय, परिणामांची विशुद्धी कशाने होणार, ज्ञानाने। आणि स्थिरता सुद्धा कशाने होणार, तर ज्ञानाने। म्हणजे काय म्हणायचे, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत बहिरंगामध्ये उपयोग अस्थिर राहतो, सगळ्याला जाणण्याचा प्रयत्न तुमचा, किंवा काय म्हणायचे एक चंचलता आहे परिणामामध्ये। तर म्हणून सांगितलं जिथं ज्ञान झालं तिथं चित्त स्थिर होतं। अपने आप का बोध बहुत सी अस्थिरताओं को ख़त्म कर देता है।
बाह्य में चित्त नहीं जाता तो अपने आप में स्थिर हो जाता है. मग त्यासाठी त्यांनी उदाहरण दिले की जसं त्या जहाजावर एक पक्षी बसलाय. जहाज थांबलं होतं किनाऱ्याला आणि त्याच्यावर एक पक्षी बसलाय. तर ते जहाज निघालं समुद्रामध्ये आणि खूप दूरपर्यंत पोचलं तरी ते पक्षी उडालं नाही. आता तिथे मध्यभागी गेल्यावर त्याला उडायची लहर आली पक्षाला. आता ते उडालं तर कुठं गेलं? समुद्रावर सगळीकडे फिरतंय ना, पण जाणार कुठं, बसणार कुठं? ते म्हणले सगळीकडे फिरून शेवटी त्या परत येऊन त्या काय म्हणायचं त्याला, त्या जहाजाचं काय असतं, शीड. तर त्या ह्याच्यावरच येऊन बसायला लागलं पुन्हा जहाजावरच. म्हणून त्यांनी सांगितलं की जसं ते पक्षी पुन्हा फिरून येऊन त्या जहाजावरच, कारण दुसरं काय अवलंबनच नाही राहिलं. मग तसं म्हणलं ज्ञानीचा उपयोग ज्याला की आता अंतरंगामध्ये प्रतीती झाली आहे, बोध झाला आहे, तर असा तो जीव अनेक विषयांमध्ये गेला तरी सुद्धा पुन्हा फिरून कुठे येतो, ज्ञानावर येतो. आणि अज्ञानी सांगा काय करतो, पुन्हा फिरून परावरच जातो, अज्ञानामध्येच अडकतो, मोहामध्ये अडकतो. मग आपण हे दीप का चढवतोय हो? का चढवायचं दीप? मोहांधकार विनाशनाय म्हणता ना तुम्ही. म्हणजेच सांगितलं की सगळ्या प्रकाराने मोहाचा नाश करण्यासाठी मी हा दिवा चढवतोय. मग मोह कशाला म्हणायचं हेच सांगायला लागलेत की जिथं उपयोगाची अस्थिरता आहे तिथं अनेक विषयांमध्ये उपयोग जातोय आणि त्या उपयोगाला स्थिरता येते ती सम्यक ज्ञानाने. इसी तरह जिन्होंने आत्म स्वभाव को जाना है, मेरे द्वारा अन्य में परिणमन होता ही नहीं, मुझसे बाहर मेरा कुछ होता ही नहीं, ऐसी जिनकी अचल श्रद्धा हो वे उस पक्षी की तरह पर के अवलंबन बिना घूम फिर कर बाह्य उपयोग में चला जाकर भी अपने आप में आ जाता है. ज्याच्यामध्ये आता अंतरंगामध्ये निर्मोहता प्रगट झाली आहे तो अनेक ठिकाणी फिरून आला तरी सुद्धा सांगितलं पुन्हा स्वतःवरच येतो. ज्ञान परिणति में रम जाता है, सम्यक ज्ञान बिना न कोई स्थिर हो सकता है न कोई सुखी. काय म्हणले, मी सम्यक ज्ञानाशिवाय मला स्थिरता पण मिळणार नाही आणि सुख पण मिळणार नाही. तो सम्यक ज्ञान की पर्याय जिस द्रव्य से निकलती है उसे न जाने तो स्थिरता कैसे आवेगी. म्हणजे सांगायचं म्हणून ती पर्याय स्वतःला जाणते. अशा त्या सहज सिद्धांची मी पूजा करतो, ती सम्यक ज्ञानाने, जे की त्या ज्ञानाने परिपूर्ण आहेत असे ते सम्यक ज्ञानी, केवल ज्ञानी सिद्ध भगवान, त्यांचं मी पूजन करतो. क्षायिक भाव आत्मा का पूर्ण विकास है, यह विकास कर्म के कारण से नहीं होता. क्षायिक भाव कसा प्रगट होतो, कर्माच्या क्षयाने होतो म्हणता तुम्ही. क्षायिक भाव कसा प्रगटतो अदिती, क्षायिक भाव कसा प्रगट होतो? बोलती का प्रीती भाभी? स्ववर लक्ष केल्यावर, स्वात्मानं घेतल्यावर. म्हणजे तिकडं जाऊ नका की कर्मांचा क्षय झाल्यावर क्षयिक भाव प्रगट होतो. पराधीन नाही आहे जीवाचे परिणाम, जीवाचा स्वभाव पराधीन नाही आहे. क्षयिक भाव हा स्वभाव आहे जीवाचा. त्यामुळे सांगितलं जेव्हा उपयोग स्वतःमध्ये स्थिर झाला तिथंच तो क्षयिक भाव प्रगट झाला. म्हणून सांगतायत काय, क्षयिक भाव तर आत्म्याचा पूर्ण विकास आहे. यह विकास कर्म के कारण से नहीं होता, अपनी शक्ती के विकास से ही होता है. तुमच्यामध्ये अशी अमर्याद विकास करण्याची शक्ती आहे. कुठली सांगावं? एक शक्ती आहे जीवामध्ये, 47 शक्तीमध्ये सांगितली जाते. स्वविकास. काय काय? स्वविकासत्व. नवीन शक्ती, स्वविकासत्व. नवीन शक्ती काढली का काय? 49वी 47 48वी शक्ती काढली का काय? कुठली आहे? नाही, स्वविकास वगैरे असली शक्ती नाही आहे. त्याचं नाव आहे वेगळं. काय सांगा? असंकुचित विकासत्व शक्ती.
ज्याचं काय कारण आहे की ज्याचं कार्य काय आहे की असंकुचित रूपाने विकास करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. म्हणजे काय म्हटलं किशोरी काकी, असंकुचित विकासत्व शक्ती म्हणजे काय? जीव बघा. असंकुचित विकासत्व शक्ती म्हणजे अमर्याद विकास करण्याची शक्ती. काय सांगायचं त्याच्यामध्ये? म्हणजे काय? केवळ ज्ञान एवढी आपली शक्ती आहे. हा म्हणजे परिपूर्णता. हा, तुम्ही फक्त ज्ञानाकडे गेलात. सर्व गुणांमध्ये तशी शक्ती, पूर्ण विकास गुणांचा. असं सांगायचंय की जीवामध्ये अशी शक्ती आहे की ती सगळ्या गुणांमध्ये संपूर्ण विकास करण्याचं कार्य करू शकते. अशी शक्ती. काय चिंतन त्याच्यावरचं सांगा की. असंकुचित विकास करण्याची शक्ती म्हणजे म्हटलं त्यांनी एक उदाहरण दिलं होतं तिथं की 12व्या गुणस्थानामध्ये जीवाला मतिश्रुत ज्ञान आहे आणि 13व्या गुणस्थानाचा पहिला समय ज्ञानावरणाचा सगळा नाश झाला आणि काय झालं? केवळ ज्ञान प्रगट झालं. तर त्यांनी विचारलं जे अंतिम समयातलं मतिश्रुत ज्ञान होतं ना ते केवढं होतं? अल्प आहे, खूप थोडंसं आहे एवढंसं. आणि म्हणजे केवळ ज्ञानाच्या समोर जरी ते द्वादशांगाचं ज्ञान आहे तरी सुद्धा सांगितलं 12व्या गुणस्थानाचा अंतिम समय आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती 13व्या गुणस्थानाचा पहिला समय पुढच्या समयामध्ये कसा विकास झाला हो त्याच्यामध्ये? एक समय आहे फक्त म्हणा, पूर्व समयाचा नाश आणि उत्तर समयाच्या उत्पादामध्ये केवळ ज्ञान प्रगट झालं तर तिथं प्रगट झालेलं ते केवळ ज्ञान असं त्या ज्ञानामध्ये असंकुचित विकास झालाय. म्हणजे म्हणायचं आहे काय की ते ज्ञान युगपत इतकं महान प्रगट झालं. असं नाही की स्टेप वाईज क्रमाक्रमाने झालं असं नाही. तर अशी शक्ती जीवामध्ये आहे विद्यमान आत्ता सुद्धा. त्यामुळं जेव्हा म्हटलं तुम्हाला सम्यक दर्शन झालं, काय झालं हो त्यावेळेस? असंकुचित विकास काय झाला? श्रद्धेनामध्ये जे मिथ्या श्रद्धान होतं तर त्याच्यात सुद्धा समीचिंता यायला असं तुम्ही काय वेगळ्या स्टेपनी गेला नाही. एका समयात जिथं आत्म्याचा निर्णय झाला तिथं असा असंकुचित विकास झाला की आता तुमचं अनंत संसार थांबला त्याच्या निमित्तात. म्हणून सांगितलं त्याला मर्यादा आली त्या संसाराला सुद्धा. अशी असंकुचित परावर्तन राहिलं संसार सुद्धा. काय अर्धभूतगल परावर्तन संसार राहिला. मग म्हणजे त्याला मर्यादा आली ना. जी काय अमर्याद होता संसार अनंत होता पुढं तुमचा, तर त्याला सुद्धा या श्रद्धानाच्या विकासाच्या निमित्तात मर्यादा आली. कोणाला? तुमच्या भवपरिवर्तनाला, संसार परिभ्रमणाला. म्हणून सांगतायत की अशी शक्ती जीवामध्ये आत्ता आहे विद्यमान, तर त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. त्याच्याविषयी छान चिंतन घेतलं होतं मध्ये एकदा आपण काहीतरी की त्याच्यावर ते समजून आपल्याला काय फायदा असंकुचित विकासवर. आम्हाने पण एकदा घेतलं होतं की जेव्हा तुम्हाला स्वतःचा अनुभव झाला, निर्णय झाला, ज्या समयात प्रामाण्य झालं त्या समयात सांगितलं आनंदाला सुद्धा अतिंद्रिय आनंद जो प्रगट झाला तो असंकुचित आहे. आणि जो काही इंद्रियजनित आनंद आहे तो संकुचित आहे. भलेही तुम्हाला त्यामध्ये खूप जास्त वाटेल आनंद कुठलेही भोग भोगताना, पण तरी सुद्धा त्याला मर्यादा आहे. पण जो आनंद स्वभावाने प्रगट झाला त्याच्यामध्ये असंकुचित विकास आहे. म्हणून सांगितलं की आपला विषय जाणला ना, आपलं जसं म्हणलं की कुठंतरी हरवलेला असेल मनुष्य, मुलगा काय मेलं मी खोया हुआ, आणि एकदम मिळाला आणि त्याला आपल्या घरची माणसं दिसली, घर दिसलं, काय झालं? कसा आनंद एक. जाऊ दे हरवला म्हणजे पण तिथल्या तिथेच गर्दीमध्ये दिसले नाहीत कोण त्याला, आणि मग दिसले लांब दूरवर कोणीतरी, वडील दिसले अजून भेटले नाहीत, काय नाही, किती आनंद प्रगट झाला असा. मग तिथं म्हटलं तसं आपली वस्तू दिसल्यावर त्याला आनंद झालाय. मग इथं तर आपला स्वभाव आपल्या जवळ असताना त्याच्याकडे आपण दृष्टी टाकत नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला तसा आनंद प्रगट होत नाही आहे जो की स्वभावरूप आहे. आणि त्या स्वतःच्या घराकडं स्वतःचा आत्माच आप्त आहे आपल्यासाठी, त्याच्याकडं दृष्टिक्षेप झाला तर आपल्याला सुद्धा तसा स्वाभाविक आनंद प्रगट होतो.
आणि का होत नाही आहे तर त्याचं कारण आहे मोह, आणि त्या मोहाचा नाश करण्यासाठी आपण दीपक चढवतोय हे सांगतायत. यह विकास कर्म के कारण से नहीं होता, अपनी शक्ति के विकास से ही होता है. अविकास होने में वे निमित्त थे. कर्माला जर घेताय ना, कुठं सकाळी सांगितलं तसं कर्म करता आहेत, कुठं ठीक आहे तुमची शक्ती अडवण्यामध्ये ते निमित्त आहेत, पण शक्ती प्रगट होण्यामध्ये ते निमित्त नाही आहेत. काय म्हणे काका, जे आहे माझ्या द्रव्यामध्ये ते प्रगट होण्यामध्ये अडथळा करतायत ते, पण ते प्रगट होण्यासाठी ते कारण नाही आहेत. म्हणून म्हटलं की त्यांचा नाश करायचा प्रयत्न करायचा नाही आहे, स्वभाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करा बास, त्याला जाणण्याचा, त्याला विषय करण्याचा प्रयत्न करा, तर ते अडथळे सहज दूर होतात. अविकास होने में वे निमित्त थे, इसलिए अब क्षय के रूप में निमित्त कहे जाते हैं. म्हणून त्याला म्हटलं जातं की कर्मांच्या क्षयाच्या निमित्तात क्षयिक भाव प्रगट झाले. बस अपने सहज स्वभाव को देखते रहने से ही अपने आप ही शक्तियों का विकास हो जाता है. 47 शक्तींचा विकास करतायत किशोरी काकी सध्या. किती विकास झालाय, म्हणजे ज्यांनी त्याला विषय बनवला त्याचा विकास होत जातो, आणि आपण तसं त्याला विषय बनवत नाही, त्याच्याविषयी चिंतन करत नाही, त्यामुळं असं गूढ आहे एक तो विषय 47 शक्ती म्हणजे. पण ते आहे वास्तविक आपला स्वभाव आहे तसा, त्यामुळं प्रत्येक शक्तीतून आपल्याला मी दिसायला पाहिजे, तर त्याच्यातून एक आनंद असा प्रगट होत जातो. एखादं सांगा काय तुम्हाला विशेष वाटलेलं, मला सांगा, मी सांगते. किती छान शब्द आहे तिथे, या की जरा किशोरी असं मी बोलू शकणार आहे का? विकास करायला बाहेर जाऊ नका, तर विकास आत आहे. विकास हा आपल्या शक्तीत आहे, आपली शक्ती, आणि मग ती शक्ती जर विकास करते, ती तिच्यासाठी तिचं कामाला ती लागलेली आहे. तुला करायचंय काय, तुला काहीच करायचं नाही. तुझा विकास हा इतका अमर्यादित आहे, सामान्य नाहीये विकास. मग त्यासाठी आम्ही उदाहरण दिलं होतं की काय सांगितलं होतं, किती व्होल्टेजचं बल्ब असतं मॅक्झिमम. असं समजा 100 व्होल्टेजचं बल्ब आहे हातामध्ये, आहे ते चालू आहे, तर ते जर 100 व्होल्टेजचं बल्ब आहे आणि त्याच्यावर तुम्ही कापड टाकलं, 1 टाकलं, 2 टाकले, 4, बल्ब ब्लोईंग आहे बरं का, म्हणजे काय म्हणायचं चालू आहे बल्ब, तो त्याचा प्रकाशमान आहे तो बल्ब, आणि त्याच्यावर तुम्ही एकावर एक असे आवरण खूप टाकलेत, खूप की ज्याच्या निमित्त त्याचा प्रकाश बाहेरच येईना. आता मग आता एक एक तुम्ही काढत जायला लागलाय त्याच्यावरचं आवरण, तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटतंय की प्रकाश प्रगट व्हायला लागलाय. कुठं आला हो प्रकाश? मग ते सांगायचं आहे की नवीन काही झालं नाही आहे, फक्त तुम्ही आवरण दूर झाल्यावर वाटतंय की तुम्हाला नवीन प्रगट झालं, पण आहे वास्तविक तशी शक्ती, तसा विकास अंतरंगामध्ये पूर्ण आहे. तो फक्त झाकला गेलाय तो आपल्या परदृष्टीने, आपल्या विभावांनी. म्हणून म्हणतायत की तुम्ही दृष्टी फक्त स्वतःवर टाका, तर ते सगळी आवरणं हळूहळू अशी नष्ट होणार आहेत, आणि असा अमर्याद विकास होणार आपल्या पर्यायामध्ये. म्हणून त्यांनी काय सांगितलं, असं विकास करण्यासाठी परद्रव्याच्या अवलंबनाकडे जाऊ नकात. काय म्हणतो, अशी महिमा आहे स्वभावाची, त्याचा अनुभव घेतला तर अमर्याद विकास आपल्यामध्ये सुद्धा प्रगट होऊ शकतो. क्षेत्रात पहिलं ते एवढंसं छोटंसं बीज आहे, पण त्याचं जर रूप बघितलं तर अमर्याद झालेलं आहे प्रगटीकरण. तसं वास्तविक आपलं ज्ञान हे मर्यादित आहे आत्ता मधीशोधण्यात, पण त्याचा जेव्हा विकास दिसणार आहे तो सिद्ध पर्यायामध्ये अव्याबाद
इतकी अमर्यादित आहे. एवढ्याशा छोट्याशा आता तुम्हाला थोडासा एक क्षण सुख मिळते, ते जर वाढत गेलं तर केवढा मोठा तो विकास आपोआप होणार आहे, करावा लागणार नाही. बीजचं उदाहरण दिलं त्यांनी की जसं एका बीजापासून जर वृक्ष होणार तर ते किती महान वृक्ष झालंय. आणि ते म्हणलं ना एका बीजात अशी शक्ती आहे की ते हजारो बीजांची उत्पत्ती करू शकतं. मग तसं म्हणलं की आपल्यात पण अशी शक्ती आहे की आपण केवल ज्ञान पर्यायात प्रगट करू शकतो. फक्त त्या स्वभावाला जाणत नाही, त्या शक्तीला जाणत नाही, म्हणून अजून आपण आज अल्पज्ञ आहोत, मोही आहोत. म्हणून करायचा आहे विकास कुठं, बाहेर नाही तर अंतरंगामध्ये. और कुछ ज्ञानपुंज परमात्मत्व की अभ्यर्चना. सभी परमात्मा के अंश है. यह जो कहा जाता है सो तिर्यक रूप नहीं है, किंतु प्रत्येक आत्मा ज्ञान दर्शन गुणमय है. उस आंशिक विकास के कारण अथवा उपचार से, जाति से परमात्मा का अंश अथवा परमात्मा की जाति का कहा जाता है. परमात्मा ज्ञानमय है और हमारे भी ज्ञान के अंश प्रकट होते हैं, इसलिए परमात्मा के अंश कहलाते हैं. जब पूर्ण ज्ञान प्रकट हो जाता है तब परमात्मा कहलाने लगता है. परमात्मा में मुक्त हुआ आत्मा मिल जाता है. ऐसा जो कहा जाता है सो इस तरह जैसे कि किसी को अमुक गोष्ठी में पहुंचने पर उसमें मिल जाना कहा जाता है. यह आत्मा अपने विकारों को दूर कर शुद्ध रूप जब प्रकट कर लेता है तो पूर्व में हुए जो सिद्ध है उनके ही समकक्ष हो जाता है. काय म्हणले, एक बाहेरच्या लौकिक जीवनातली उपलब्धी आणि इथं अलौकिक अध्यात्मिक क्षेत्रातली उपलब्धी याच्यामध्ये हेच डिफरन्स आहे. म्हणजे काय की जेव्हा डिग्री वगैरे हासिल करता तुम्ही, काय झाला समजा तुम्ही आज झालेले काय म्हणायचं टीचर आहे समजा, तुम्ही काय केलं होतं त्यासाठी काय करावं लागतं, B.Ed वगैरे झाला हां, आणि तुम्ही टीचर झालात आज, तर तुम्ही जिथे जॉब करणार जिथे जाणार तिथे तुम्हाला फ्रेशर्स म्हणून बघितलं जाणार. तुमच्यावर असणारे ते सिनियर्स त्यांचं तुम्हाला आदर करावं लागणार, तुम्ही त्यांच्यापेक्षा ज्युनियर लहान असं बघितले जाणार. पण तेच सांगितलं अनंत काळापूर्वी झालेले सिद्ध आणि आत्ता बनलेले सिद्ध, ह्या सिद्धांमध्ये लेवलच नाही आहे दुसरी काय, सगळे सेम समकक्ष आहेत हे सांगायचे. काय कळलं काका, म्हणजे फार सिनियर सिद्ध आणि ज्युनियर सिद्ध असं काही फरक नाही आहे. आदिनाथ भगवान सिद्ध कधी झाले हो, सगळ्यात फर्स्ट, आणि महावीर भगवान शेवटी. सांगा कोण ग्रेट, कोण मोठे, सिद्ध आहेत ते स्वभावाने सिद्ध आहेत, तर त्या स्वभावामध्ये लहान मोठेपणा नसतो. म्हणून अशी उपलब्धी आहे की जी सगळे जीव जेव्हा केव्हा आपण त्या सिद्ध स्वभावाला प्राप्त करतील तर ते एक समान होतात. त्यांच्यामध्ये काय कमी जास्तपणा किंवा उच्च नीचपणा नसतो. कोई भी गुण न्यून अधिक नहीं होता, अतः एक रूप, एक जाति और एक सिद्ध शिला का स्थान सब सिद्धों का लेने से मिल जाता है. म्हणजे तिथं ते स्थान सुद्धा असं आहे की असं नाही की कोणी आचार्य वर बसलेत, उपाध्याय खाली बसलेत, साधू खाली बसलेत असं इथं दिसेल तुम्हाला. पण सिद्धांमध्ये अर्यंत सुद्धा सगळे सांगितलं सेम, तसंच सिद्धांमध्ये सुद्धा सांगितलं सगळ्यांना सेम लेवल आहे, कोणी असं वर खाली बसलेत असं नाही. मुक्तात्मा अन्य मुक्तात्मा के स्थान में मिल जाता है, ऐसा समझना चाहिए. सो ऐसे प्रगट परमात्मा को व स्वभाव सिद्ध निज आत्मा को शुद्ध ज्ञान रूप दीपक से पूजता हूँ. पूजा का यही महत्व है. आत्मा निर्मलता का भाव, आत्मनिर्मलता का भाव उसमें प्रधान है. जिथं पण पूजा करणार आहे तिथं परिणामांची निर्मलता आवश्यक आहे. भक्ति का लक्ष्य केवल यही है, अन्यथा न तो भगवान खुश होकर हमको कुछ दे देते और न हमारा कुछ प्रयोजन भी रह जाता जो कि उचित और श्लाघनीय कहा जा सके. म्हणजे तुम्ही निर्मळ परिणामांनी जर पूजन करणार नाही म्हणजे काय केलं, काहीतरी अपेक्षा ठेवून गेलो किंवा
त्यांच्याकडून मागितलं नाही, पण इच्छा अशी की होणार माझं कल्याण. मी जर इथं आलोय, दर्शन करतोय, पूजन करतोय, त्यांना मी माझा आदर्श बनवलाय, तर माझं कल्याण होणार, ही इच्छा करणं सुद्धा मागून काय सांगितलं, याचकच झाला ना तुम्ही शेवटी. म्हणून सांगतायत जिथं परिणामांची निर्मळता आहे, जिथं भक्ती आहे, तिथं नियमाने आपल्याला त्याची उपलब्धी होतेच. आणि आपण त्या भगवंतांच्या प्रती पूर्ण समर्पित का नाही होत? कारण काय त्याच्या मागं? जसा आनंद आपल्याला घरामध्ये येतो, आपल्या इतर लोकांमध्ये येतो, तसा आनंद आपल्याला भगवंतांच्या ठिकाणी का नाही येत? क्यों? मोह, त्याला म्हणायचं एका शब्दामध्ये मोह. म्हणजे मोहाच्या निमित्तातच आपली अधोगती आहे ना. मग तिथं म्हणून परवा मी घेतलं होतं काय, मोहाची 3 लक्षणं सांगितली ना. काय काय सांगितली होती? अठ्ठे अजदा गहणम करुणा भावय तिर्य म्हणूयेसु विषयेसु यप्प संगो मोहसेदाणी लिंगाणी. म्हणजे प्रवचनसारची 85 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ही लक्षणं घेतली आहेत की अर्थाचं अयथार्थ ग्रहण करतो हे मोह आहे. मनुष्य तिर्यांची करुणा भाव आहे, हा एक मोहच आहे. आणि विषयाशी प्रसंग म्हणजे सानिध्य आहे, सन्निकटता आहे विषयांची, तोपर्यंत सुद्धा तो मोहच आहे. तर त्याच्याविषयी इथं सांगायला लागलेत की आपलं ध्येय, आपलं साध्य शुद्धात्मानुभूती असतं का? ते जर असेल तर कशाही रीतीने प्राप्ती करू शकाल तुम्ही. पण ते ध्येय नसतं आपलं. आपल्याला इंद्रिय सुखाची इच्छा त्याचं ध्येय आहे, त्याच्यामध्ये प्रगती करण्याचं, त्याच्यात विकास करण्याचा ध्येय आहे. पण शुद्धात्मानुभूती हे साध्य असणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय सुख नाही, नव्हतं, नसणार. जे मोहाचे कार्य ते दुःखकारकच असणार. म्हणून अचेतन किंवा चेतन वस्तूंच्या प्रती या आत्म्याची एकत्व परिणती कधी संपणार? जेव्हा मोह सुटणार, आणि तेव्हाच त्या जीवाला सांगितलं, त्या जीवाला आनंदाचा उपाय मिळणार. कोणाला? कोणाला? मंगलाबेन? त्यांना जे की असं त्या वस्तूंच्या प्रती आसक्ती संपणार कधी? जेव्हा स्वविषय दिसणार त्यावेळेस. मग कशा कशाचा मोह? हे तर ठीक आहे, सगळं माहिती आहे की या शरीराचा मोह, परद्रव्याचा मोह, हे तर सगळं ठीक आहे. पण त्या पुढं जाऊन सांगितलं की शुभक्रियांचा मोह करतो जीव. म्हणजे काय? म्हणजे मी पूजा करणारा हे शुभभाव सुद्धा एक प्रकारचा मोह आहे, आणि त्याच्यामध्ये अडकलेला उपयोग हे सांगितलं तुम्हाला संसार परिभ्रमणाला कारण आहे. म्हणून सांगितलं की जी काय शुभक्रिया आहे ती सुद्धा तुम्हाला शुद्धापर्यंत जाण्यासाठी अडथळा आहे. वास्तविक मोक्षाला जाण्यासाठी ते सुद्धा बाधक आहे. मग त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं की गाईचं पिल्लू समजा जन्मतः मेलेलं असेल, तर ती गाय त्या वासराच्या विषयी जास्त प्रेम असतं प्रगट झालेलं, म्हणून तिला दूध पाजरायला लागतं ना. आणि जर असं कळलं की ती मेलेलंच पिल्लू जन्मलंय, तर ती दूध द्यायचं बंद करेल. म्हटल्यावर तो मोही काय करतो, गवळी म्हणा, की त्या मेलेल्या वासराच्या कातड्यामध्ये भुस्सा भरतो आणि ते त्यासमोर ठेवतो स्टॅच्यू म्हणून, त्या गाईच्या समोर, जेणेकरून की तिचं प्रेम पाजरत राहावं आणि ते त्याला त्याचा लाभ होत राहावा. मग विचारलं त्या गाईला, पिल्लू तर नाही आहे, मग का दूध पाजरायला लागलो, का प्रेम पाजरायला लागलंय तिचं? फक्त भ्रम, मोह आहे की माझं पिल्लू आहे. म्हणून त्यासाठी सांगितलं उदाहरण बरं का. जन्मलेले जर पिल्लू मेलेला असेल तर त्या पिल्लाच्या कातड्यात भुस्सा भरून तो गवळी त्या गाईच्या समोर बांधतो, कारण गाय पिल्लाच्या मोहाने दूध द्यायचे सोडू नये. मग ती गाय त्या मेलेल्या कातड्यात मोही होऊन राहते
आपले वासरू समजून सुखी राहते. तसे तसे तुम्ही सांगता का मी सांगू? तसे या शरीराच्या कातड्यात काय केलंय हो? कधीच चेतना नव्हती. त्याच्यात तर ते मेलेलं दिसलं तुम्हाला म्हणून तुम्ही म्हणताय की ते मेलं असं, पण हे तर कधीच जिवंत झालेलं नाही. कातडं तर सदैव मृतच आहे. पण या जड चामड्यामध्ये अडकून हा जीव मोही होऊन भटकतो आहे, म्हणून बंधनाला प्राप्त होतो आहे. म्हणून आपले परिणाम जिथं अडकवतो त्याच्या अनुसार सांगितलं त्या परिणामांचं फळ मिळतं. जसं म्हटलं जर चक्रवर्ती आहे आणि तो कुठल्या परिणामात त्याला आयुबंद झाला तर त्याला तशी गती मिळते भविष्यात. कुठल्या जर सांगितलं युद्धाला जायचं आहे आणि त्या परिणामात त्याला आयुबंद झाला तर बरं का, मेला तर असं नाही, तर आयुबंद झाला तर हे माझ्या डोक्यावरचं लाईट बंद करावं खालचं. तर त्यांनी काय सांगितलं की जर त्या युद्धाला जाण्याच्या परिणामात आयुबंद झाला तर 7व्या नरकात जाईल. जर देवपूजन आदीच्या क्रियेमध्ये आयुबंद झाला तर सर्वात सिद्धीला जाईल. आणि जर शुद्धोपयोगाच्या परिणामामध्ये आयुबंद झाला तर तो जीव सांगितलं मोक्षाला जातो. म्हणजे कशाचं फळ मिळालं? असेच आपलेही परिणाम आपण ज्याच्यामध्ये अडकवतो. कशात अडकवतोय? मेलेल्या कातड्यामध्ये. अनादिकालापासून हे कातडं म्हणजे मी आहे म्हणा बघू. म्हणायला सुद्धा आपल्याला किती हिचकिचाहट आहे की हे कातडं आहे म्हणजे मृत आहे आणि ते म्हणजे मी तर नाही आहे. पण तरी सुद्धा इथं असताना 4 भिंतीमध्ये मान्य आहे, बाहेर गेल्यावर तो मीच. मेलेल्या कातड्यात मोह करतोय हीच अज्ञानाची महिमा आहे. विरुद्ध कार्य सत्कार्य भासित होते. शरीराश्रित क्रिया करून करून दमतो. पूजा स्वाध्याय दान सर्व क्रिया करतो आणि समजतो खूप धर्म केला. 4 दिवस येऊन पोट भरलं. 4 दिवस सामानकडे राहिलं की भरपूर धर्म होत आहे. किती 1 वर्षाची शिदोरी, मग नंतर वर्षभर निवांत असलं तर चालतंय असं लोकांचा गैरसमज. पण ध्यान करा म्हणले तर, सामायिकाला बसल्या म्हणले तर कंटाळा येतोय, पाय दुखतंय, काय काय होते काकी? ध्यान करायला म्हणल्यावर मंगलाबेन सगळं दुखायला लागतं माहिती आहे का तुम्हाला? ध्यान करायचं असलं तर बाकीचं सगळं करायची झटून तयारी असती. काय मोठे मोठे हांडे उचला म्हटलं तरी आपल्याला इझिली करणार, पण ध्यान करा म्हणल्यावर अवघड गोष्ट वाटते फार ती. म्हणून अज्ञानाने बाह्य क्रियांमध्येच अडकतो, त्यालाच धर्म समजतो, पण स्वतःचा अनुभव करण्याचा पुरुषार्थ करत नाही. म्हणून निश्चय. हा बोला. ते ध्यान करताना झोप बऱ्याचदा झोप लागते. का बरं हो? का झोप लागते सांगा की? रोज नाही लागत पण होतो बरं. तेच ना, का लागती? तो सुद्धा एक प्रकारचा उदय आहे आपल्या दर्शनावरण कर्माचा, म्हणून त्याच्या निमित्तामध्ये झोप येते. आणि त्याच्यावर पण विजय मिळवायचा असतो आपल्याला. मुलींना नाही का हो श्रम होणार, कधी बसल्यावर त्यांना पण डुलकी लागणार, असं होणार नाही का त्यांना? पण ते पुरुषार्थ करतात ना, त्याच्यातून सुटून पुन्हा उपयोग लावण्याचा पुरुषार्थ करतात. आपण एक झालेलं असतं की नाही, 5 मिनिटं डुलकी आलं की आळवत झालेलं असतं. मग कसं ध्यान व्हायचं? म्हणजे शरीराने जी गोष्ट मागितली ती त्याला पुरवत राहिला तर काय आत्मा दिसायचंय? तुम्ही शरीराकडेच वळलात. म्हणजे म्हणायचंय तुमचाच प्रश्न नाही बरं का, सगळ्याचा प्रश्न असणार आहे हा, पण ते कोण बोलत नसते. सगळे ध्यान करते असं दाखवते. जसं आमच्या घरी अभ्यास करायला माझ्या बहिणी येत होते मोठे मोठे, आणि एक्झाम त्यांचे फायनल एक्झाम असल्यावर, आणि ते घेऊन बसणार आणि असे डोळे झाकलेले असणार बरं का. आम्ही आपलं मागं पुढं फिरता फिरता तू झोपलीस का? नाही मी पाठ करायला, नाही मी असं चिंतन करायला, असं दाखवणार बरं का अभ्यास करताना. तसं आपण पण ध्यान करायला बसलो आणि डुलकी लागली तर कोणतरी येऊन बोललं समजा चांगलं ध्यान करताय. काय झालेलं असतो,
म्हणजे दुसऱ्याला दाखवायला करायचं आहे का आपल्याला? स्वतःचं परीक्षण करा. म्हणजे अनेक वेळा असं होतं बरं का, सामायिकाला बसल्यावर आपल्याला अर्धा तास बसलेला असतो पण उपयोग लागलेला नसतो. तेव्हा ओढा ना जरासं आणि जरासं परीक्षण करा की मी काय घेतलंय ज्ञानाला विषय, कोणाला बघतोय. लागतोच असं नाही उपयोग बरं का. ध्यान करायला बसला आणि सारखं ध्यान झालंच असं पण होईल असं नाही. असतो, अस्थिरता असते, चारित्र्यमोहाचा उदय असतो, विषय भरकटू शकतो की. पण म्हणून तो भरकटला म्हणून ध्यान सोडून दिलं तर कधी होणार आहे हो? पुरुषार्थ तर आपल्यालाच करावा लागणार आहे. बाहेर जाणारा, उडणारा, पळणारा उपयोग सगळ्याला खेचून, परवा मी दाखवलं होतं ना समयसारचा कलश, काय दूरम भूरी विकल्प जाल गहने ब्राह्मण्य जोगाच्युत. म्हणजे स्वतःपासून दूर झालेला तो प्रवाह, पाण्याचा स्रोत जिथं आहे तिथून तो प्रवाह दूर गेला. कुठं? गहन वनामध्ये गेला तो प्रवाह फिरत फिरत. तर त्याला जर त्याच्या स्रोतापर्यंत आणायचं असेल तर काय करायचं? त्याला सांगितलं बलात आणावं लागतं स्वतःपर्यंत. तसं तुमचा उपयोग सांगितलं स्वतःपासून च्युत होऊन गहन वनामध्ये, गहन संसारामध्ये अडकतोय, दूर दूर जातोय तुमच्यापासून. त्याला स्वतःपाशी आणायचं तर काय करावं लागेल? थोडं बळ लावावं लागतं. संसारामध्ये सगळ्या क्रिया करताना तुम्ही बळ लावता, पण स्वभावाकडे येत असताना आपण हतबल झाल्यासारखं करतो, दुर्बल असल्यासारखं करतो. त्यामुळं तिथं तुम्हाला स्थिरता नाही राहत. म्हणून पुरुषार्थ करा. जेवढा पण उदय येणार आहे ना त्या सगळ्या उदयामध्ये मी जाणायलाच पाहिजे. पाय दुखलं ना दुखू देत, 5 मिनटं स्थिर बसा. मंगलाबेन काय म्हणले? झोप आली तरी सुद्धा 5 मिनटं परत त्याला प्रतिकार करा आणि मी झोपणार नाही, जाणणार याचा अनुभव करा की. जास्त निर्जरा होते त्याच्या निमित्तात का? कारण काय म्हणायचं, त्या विभावाला तोडतोय ना आपण आणि त्या स्वभावाची आराधना करतोय, त्याच्या निमित्तामध्ये निर्जरा होणार. म्हणून सांगितलं अशा मोहाचा, हे सगळं मोहच आहे ना. सगळे दोष म्हणजे क्षुधा, तृषा, निद्रा, घाम, रती, अरती सगळे दोष आहेत. हे दोष सगळे मोहाच्या निमित्तात आहेत. जिथं मोह संपला तिथं, जिथं मोहाला जिंकला तिथं हे सगळे दोष पण सहज संपणार. मग त्यांचा केव्हा नाश होतो तेव्हा नाही, तर आत्ता या समयाला सुद्धा आपण स्वतःकडे उपयोग लावला तर त्या मोहाला आपण जिंकू शकतो. आंशिक रूपाने त्या मोहाचा पराजय झाला म्हणलं जातं. कुठं म्हटलं असं? क्रिया करत असताना मोक्षमार्ग होईल असं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं समयसारमध्ये काय? निश्चय मोक्ष मार्गे स्थितानाम नियमेन मोक्ष भवती. समजलं? निश्चय मोक्ष मार्गामध्ये जो स्थित आहे त्याला नियमाने मोक्ष मिळणारच. व्यवहार मोक्ष मार्गे स्थित जीवानाम भवती न भवतीच. काय? व्यवहार मोक्ष मार्ग म्हणजेच देवपूजा आदी शुभक्रिया तुम्ही जे काय करताय, स्वाध्याय, ध्यान वगैरे, तर ह्यामध्ये स्थित असणाऱ्या जीवाला व्यवहार करत असताना होणार नाही आहे. पण व्यवहार मोक्ष मार्गीला होतो की नाही मोक्ष? होतो पण नाही होतो पण, असं सांगितलं त्यांनी उत्तर. म्हणून तुम्ही क्रियांमध्ये त्या व्यवहार धर्मामध्ये अडकू नका. काय म्हणले मी आता? काय म्हणले सांगा? फक्त देव 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 करत बसायचं नाही. मी देव आहे हे पण जाणायचं असतं तिथं. जेव्हा देवाजवळ येतो तेव्हा देवाला सोडावं लागतं. तो देव मी आहे हे बघावं लागतं, तर तिथं आपल्याला सुद्धा देवत्व सहज प्रगट होतं. ही भावना करा. हे सांगतात ना नेहमी प्रवचनमध्ये की त्यांच्या जवळ जाऊन बसायचं आपल्याला. आपण काय करतोय? तुम्ही महान मी लहान, हेच भावना करतोय तोपर्यंत भक्तच राहणार, भगवान नाही बनणार. म्हणून ज्याला भगवान बनायचं त्यांनी सांगितलं ही आराधना करा की मी सुद्धा स्वयं वर्तमानात भगवान आहेच, सिद्ध आहेच. तर अशा संसाराला संपवायचं तर, मोहाला संपवायचं तर स्वतःमध्ये पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. ओम जाणं. अचेतन शरीरापासून भिन्न
या मृत चामड्यापासून भिन्न चैतन्यमय जीव जाणा. माझी चेतना स्वाधीन आहे, शरीरापासून भिन्न स्वतंत्र आहे. स्वतःच्या असंकुचित विकास शक्तीला जाणा. माझ्यामध्येही अनंत सुख आहेच, अनंत शक्ती आहेच, अनंत ज्ञान आहेच जाणा. केवल ज्ञान स्वरूपोऽहम्, सिद्ध स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणम्.